नमस्कार मंडळी, मी संगीताच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आज एकदम चटपटीत झटपट होईल अशी मेथीची आणि खमंग अशी भाजी बनवूयात। तर ही आहे मेथी, मी जुडी आणलेली सकाळी, एकदम फ्रेश भाजी आहे। पहा, अशी बघून घ्यायची आणि शक्यतो जरा बुटकी असेल ती, म्हणजे हाईटला जरा कमी असतील अशी मेथी ही पहा, अशी बघून घ्यायची। एकदम लांब लांब काड्या असलेली एवढी चांगली नाही लागत, ही अशी छोटी छोटी असते, ती खूप अशी स्वादिष्ट पण लागते। आणि हे पहा, मस्त भाजी आहे, फ्रेश अशी बघून छान निवडून आणायची। चला तर आता ही साफ कशी करायची ते मी सांगते। हा पहा, हा एक शेंडा आपण तोडून घ्यायचा, नंतर हा इथून एक तोडून घ्यायचा आणि मागचा हा असेल चांगला हा पाला तर हा घ्यायचा। अशा प्रकारे तुम्ही 1 ते 2 वेळा याला अशी कट करून भाजी घेऊ शकता, कारण हा दांडा पण जेवढा कोवळा असेल तिथपर्यंत तुम्ही घेऊ शकता भाजी। हे पहा, असे 2 तुकडे करून घ्यायचे। हे पहा, इथून एक आणि नंतर इथून एक, म्हणजे काय होतं, ह्याला चिरायची गरज नाही। आणि जर तुम्ही चिरून भाजी बनवत असाल तर मी तुम्हाला सांगते कशी कट करायची। जर तुम्ही चिरणार आहात धुतल्यानंतर तर डायरेक्ट तुम्ही इथून अशी कट करू शकता, जिथून कवळा दांडा आहे डायरेक्ट तिथून तुम्ही कट करून डायरेक्ट घेऊ शकता, कारण आपण नंतर धुतल्यानंतर चिरणारच आहोत। तर मी न चिरता मुगाची डाळ घालून बनवणार आहे, म्हणून याचे मी असे 2-2 तुकडे करून आत्ताच घेते। चला तर मंडळी, एवढी भाजी साफ करून घेऊया। हे पहा मंडळी, आता मी ही भाजी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे। 5-10 मिनिट झाले हे असे ठेवलेली चाळणीमध्ये, पाणी सगळं निघालेलं आहे। आणि आता हे साहित्य बघा काय काय लागणार आहे। हे 7-8 मिरच्या हिरव्या तिखट आहेत आणि त्याच्यात 10-12 लसणाच्या पाकळ्या, कारण आम्ही जरा तिखट मिरची खातो म्हणून मिरच्या जास्त आहेत। हे जिरे फोडणीसाठी, हळद, हे डाळ धुतलेली आहे मुगाची पिवळी डाळ, मीठ, तेल आणि हे शेंगदाण्याचं बघा जाडसर असं कूट, आणि हे हिंग। चला तर मग आता आपण फोडणी देऊया। कढई तापलेली आहे, चला आता आपण तेल घालून घेऊया। 2-3 चमचे घालून घ्यायचं। आता याच्यामध्ये थोडंसं जिरं घालूया, फोडणीसाठी जिरं खूप छान लागते, याचं टेस्ट। हे पहा, आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर हिंग घालूया आणि त्याच्यात आता हे वाटलेली मिरची आणि लसूण वाटलेली हे घालून घेऊया। मेथीची भाजी खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे मैत्रिणींनो, कारण हे पोटासाठी पण चांगली आहे आणि थंड पण असते। त्याच्यामुळे नेहमी या हिरव्या पालेभाज्यांचा वापर आपल्या जेवणामध्ये करत राहा। आता घालूयात आपण हळद, जी धुवून घेतलेली आहे आपण ती घालूया। हे डाळीची भाजी बनवते म्हणून याच्यामध्ये टोमॅटो किंवा कांदा घालायची गरज नाही, तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा। गावाकडची ही अशीच पद्धत आहे गावरान भाजी बनवायची। मी कांदा आणि टोमॅटोवाली पण तुम्हाला बनवून दाखवते की कशी बनवतात, ती पण खूप छान लागते। तर हे पहा, आता आपण याच्यामध्ये मेथी घालून घेऊया। भाकरी सोबत अप्रतिम लागते ही भाजी, खूपच टेस्टी। आमच्या घरात तर पालेभाज्या म्हटलं की खूप आवडीचा विषय आहे। आता हे चांगलं परतून घ्यायचं। हे पहा, आता याच्यामध्ये डायरेक्ट मीठ नाही टाकायचं लगेच, कारण आपल्याला ही भाजी अशी जास्त दिसते म्हणून आपल्याला अंदाज येत नाही। जराशी ही भाजी खाली बसली की नंतर आपण मीठ घालूया, कारण ही भाजी खूप कमी होते, थोडीशी वाफवली की ते खाली जाऊन बसते आणि खूपच कमी होते। त्याच्यामुळे नंतर आपल्याला अचूक अंदाज येतो की आपल्याला मीठ किती घालायचं होते। हे पहा, खूप छान। हे पहा, चांगली परतून झाली आहे। हे पहा, आता 2 मिनिट आपण झाकून ठेवूया। पाहूयात, आता एकदा हलवून घेऊया।
हे पहा, भाजी जरा खाली बसलेली आहे. आता आपण याच्यात मीठ घालूया. मीठ आपल्या चवीनुसार तुम्ही वापरा. कोणाला कमी लागतं, कोणाला जास्त लागतं, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही यूज करू शकता. आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया. शेंगदाणे असेच थोडेसे भाजून मी वाटून घेतलेले आहेत. थोडेसे जाडसरच ठेवायचे हिरव्या पालेभाज्यांसाठी. हे पहा, खूप छान लागते ही भाजी. खूपच आवडीने आमच्या इकडे मराठवाड्यामध्ये तर मेथी म्हणजे खूपच आवडीचा विषय आहे. आणि गावाकडे कसं शेतामधली एकदम फ्रेश भाजी खायला मिळते. हे पहा, खूपच मस्त. ही वरण भातासोबत पण खाऊ शकतो, चपातीसोबत पण, भाकरीसोबत खूपच अप्रतिम लागते. आता हिला आपण झाकून ठेवूया आणि 10 मिनिट हिला वाफवून घेऊ. 10 मिनिट झालेले आहेत. चला तर पाहूया आता. ही पहा, आपली मेथीची भाजी शिजून तयार आहे. याच्या वाफेवरच शिजवून घ्यायची. यालाच पाणी सुटतं, त्यामुळे पाणी घालायची गरज नाही. मंद आचेवर 10-12 मिनिट तुम्ही शिजवून घेऊ शकता. आणि डाळ भिजायला घालून 10 मिनिट तुम्ही घेऊ शकता किंवा डायरेक्ट धुवून जरी वापरली तरी चालेल. चला, मस्त छान, खूप लवकर शिजते ही भाजी. याला वेळ नाही लागत. आणि गरम गरम भाजी भाकरीसोबत खायला द्या. तर मंडळी, गॅस बंद करूया. चला तर मग, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रमंडळीसोबत, परिवारासोबत. आणि रोज रोज नवीन नवीन रेसिपीज बनवून खात राहा, खुश राहा, हेल्दी राहा, आरोग्याकडे लक्ष द्या. चला मग, मला पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूया नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.